सोलापूरकर हो नमस्कार. यस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आज डॉक्टर राजशेखर येळीकर सर आलेले आहेत. ते अगोदर सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये MBA डिपार्टमेंटचे डायरेक्टर होते. तसेच सोलापूरच्या वालचंद महाविद्यालयात वाणिज्य जे MBA डिपार्टमेंट आहे तिथे देखील ते HOD होते. आणि नुकतंच त्यांनी स्मार्ट इन्व्हेस्टर गाईड हे पुस्तक देखील शेअर मार्केट संदर्भात लिहिलेलं आहे. आज असे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि अर्थसाक्षरतेवरती बोलणारे राजशेखर येळीकर सर आपल्याकडे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. यस न्यूज मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार सर. मला एक सांगा की आम्ही दररोज पेपरमधून वाचतोय की शेअर मार्केटमध्ये एवढ्या कोटीचा गंडा घातला, शेअर मार्केटमध्ये लॉस आला म्हणून आत्महत्या केली, कुटुंब उद्ध्वस्त झालं. आपण शहर आणि जिल्ह्यातील दररोज ह्या घटना पाहतोय. नक्की या संदर्भात तुमचा अभ्यास काय आहे? नाही, मी सुद्धा तुम्ही म्हणल्याप्रमाणे वाचतो आणि वाचल्यानंतर मला फार त्याचं वाईट वाटतं सगळ्यात. कारण अशा एक आत्महत्या किंवा गंडा हे नुकसान होणं हे म्हणजे एक प्रकारे वाईटच आहे असं मला वाटतं काय ते. आणि याचं मूळ कारण मला असं वाटतं की आपल्याकडं आर्थिक साक्षरतेचं प्रमाण कमी आहे. आपल्या देशामध्ये साक्षरता वाढली, म्हणजे आता नाही म्हणजे 80% लोकांना लिहिता वाचता येतं, सही करू शकतात, म्हणजे साक्षरता वाढलेली आहे. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा ज्या काही रिसर्च फायनान्स क्षेत्रामध्ये जे काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्या रिसर्चप्रमाणे भारतातले 27% लोकच फक्त आर्थिक साक्षर आहेत. ओके. आर्थिक साक्षर म्हणजे काय? त्यांना पैशाचं नियोजन करता येतं किंवा पैशाचं मॅनेजमेंट करता येतं. पण 73% लोकांना अजून पैशाचं नियोजन करता येत नाही असं रिसर्च सांगतो आहे काय ते. आणि त्यामुळेच तुम्ही म्हटल्याप्रमाणे अशा ज्या घटना असतील त्या घटना घडतात असं माझं मला वाटतं. सर, शेअर मार्केटचाच मुद्दा मी जो विचारला आहे त्याच्या संदर्भात समज आणि गैरसमज आहेत. आता ह्या घटना पाहिल्यानंतर आत्महत्या असेल किंवा लॉस झाला असेल या संदर्भात थोडक्यात काय सांगाल? आता शेअर मार्केटच्या बाबतीत लोकांची काय एक धारणा अशी आहे की माझे पैसे घातले की माझे पैसे डबल व्हावेत लगेच. असं कुठलं मार्केट नाही आहे काय ते. तुमच्या माहितीसाठी मी 1987पासून या मार्केटमध्ये आहे. आणि लोक परत काय म्हणतात की शेअर काही जे लोक पैसे घालवतात ते म्हणतात शेअर बाजार म्हणजे सट्टा बाजार आहे. हे असं आहे. हे चुकीचं आहे टोटली. जर हे सट्टा बाजार असता तर गव्हर्नमेंटने बंदी घातली असती. बरोबर. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, राष्ट्रीय शेअर बाजार, त्यावरती रोज लाख कोटीचे व्यवहार होतात. बरोबर. लाख कोटीचे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे त्यावर सुद्धा 10,000 15,000 कोटीचे व्यवहार होतात. आणि त्यावर गव्हर्नमेंटला GST मिळत असतो काय. बरोबर. मग जर असे काय सट्टा बाजार असता हे असतं तर गव्हर्नमेंट तेव्हाच बंदी घातली असती. तर हे जे काय म्हणणं आहे लोकांचं हे टोटली चुकीचं असं मला वाटतं काय ते. आणि हे कशामुळे असेल? हे अर्धवट ज्ञानामुळे असतं. आपण अर्धवट ज्ञान घेऊन काही गोष्टी केल्या तर त्याचं नुकसान होतंच हे आपण बघतो. फक्त शेअर बाजारात नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं ज्ञान अर्धवट असेल तर नुकसान हे होतंच काय ते. आणि शेअर बाजाराबाबतीत तसंच आहे काय ते. आता सोलापुरात मी अनेक बघितलं पालक किंवा माझे मित्रसुद्धा आहेत काय ते. त्यांची मुलं म्हणतात की आता नोकरी जरा मिळायला अवघड आहे, हे वेळ आहे, तर मला 1-2 लाख रुपये द्या म्हणतात पालकांना. आणि मग मी शेअर बाजारचा अभ्यास केला आहे, काय सांगतात, कुठं करतात माहीत नाही ते. पण आता अलीकडं सगळे चॅनल्स आहेत, यूट्यूब चॅनल्स असतात, बाकी अनेक सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग झालेला आहे त्यामुळं माहिती मिळते लोकांना. आणि मग ते लोक त्या बेसिसवरती इन्व्हेस्ट करायला सुरू करतात. आणि सोलापुरातले जे आता महत्त्वाचे जे ब्रोकर आहेत ते सुद्धा माझे बहुतेक विद्यार्थी आहेत. ते सांगतात सर अशी लोक पैसे घेऊन येतात आणि पहिले 6 महिने किंवा 1 वर्षामध्ये 1-2 लाखाची झिरो करतात आणि ते बाहेर पडतात. आणि तेच म्हणतात मग शेअर बाजार म्हणजे सट्टा बाजार आहे. महिला तुम्ही दोष कोणाला देणार? दोष म्हणजे काय? आपण संपूर्ण नॉलेज असल्याशिवाय हे असल्याशिवाय अशा क्षेत्रामध्ये जाऊच नाही ना. येळीकर सर, मला तुम्ही सांगा की आपण सेबीचं ट्रेनिंग देखील घेत आहे आणि या सगळ्या फंड्यामध्ये बरेच जणांचा आता स्टेटस पॉईंट झाला आहे की काय व्यवसाय करतो म्हटलं तर बरेच जण म्हणतात की मी शेअर मार्केट करतोय. यामध्ये ह्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल? आता सेबी लक्षात घ्या. सेबी कोण आहे? सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ही कॅपिटल मार्केट भांडवल बाजाराला रेग्युलेट करणारी गव्हर्नमेंटची संस्था आहे. बरोबर. आणि खरं आता मी 87पासून मी गुंतवतो आहे. जवळजवळ 95-96पर्यंत परिस्थिती फार भांडवलबाजी बेकार होती. अनेक फ्रॉड होत होते, अनेक गोष्टी घडत होत्या काय ते. पण जेव्हा सेबीने 92मध्ये सेबी आली अस्तित्वात, सेबीने फार चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे पूर्वी अक्षरशः दरवर्षी अनेक लोकांचे पैसे बुडत होते किंवा घेतलेले शेअर मिळत नव्हते.
असे प्रकार होत होते. पण आज असं होत नाही आहे आणि त्याचं संपूर्ण श्रेय मला सेबीला द्यावं लागेल. काय सेबीने चांगल्या प्रकारे रेग्युलेशन केलेलं आहे. सेबी ही शेवटी काय गुंतवणूकदाराच्या हितासाठी स्थापन झालेली आहे. पण सेबीने आपलं काम केलं, पण आपण आपलं पण काम करायला पाहिजे गुंतवणूकदारांनी सुद्धा. बरोबर. तर सेबी आता मोठ्या प्रमाणामध्ये फायनान्शियल लिटरसी लोकांमध्ये आर्थिक साक्षरता ही करावून मोठ्या प्रमाणात वर्कशॉप ते घेत असते आणि त्याचा बऱ्यापैकी फायदा झालेला आहे लोकांना. म्हणजे आता मी तुमच्या म्हणण्यासाठी मी सोलापूर शहरामध्ये जवळजवळ मी 115 वर्कशॉप घेतलेले आहेत आत्तापर्यंत आणि आत्तापर्यंत 7-8 हजार लोकांना तरी आपण त्या बाबतीत एज्युकेट केलेलं आहे. त्या म्हणजे सेबी सारख्या संस्था असतील, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, अशा अनेक संस्था लोकांच्यामध्ये आर्थिक साक्षरता वाढावी म्हणून प्रयत्न करतात आणि त्याचे परिणाम दिसत आहेत, हळूहळू दिसत आहेत. काय ते पण निश्चित दिसत आहेत. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही सांगा किती सोलापूर लोकांनी किती गुंतवणूक असेल अंदाजे तुमच्या मताप्रमाणे? काही सांगू शकत नाही सर त्या संदर्भात. सोलापूरमधल्या लोकांची म्युच्युअल फंडामध्ये 7,000 ते 7,500 कोटीची गुंतवणूक आहे. बापरे. काय म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे लोकांच्यामध्ये अवेअरनेस वाढतो आहे. काय ते ही चांगली गोष्ट आहे. तर मला माझं एवढंच म्हणणं राहील की तुम्ही जेव्हा शेअर्स असतील, म्युच्युअल फंड असेल किंवा कुठेही गुंतवणूक करायची असेल तर त्याचं तुम्ही नॉलेज घ्या. आणि आज नॉलेज मिळायला अनेक तुम्हाला पर्याय उपलब्ध आहेत. पुस्तकं आहेत, चॅनल आहेत, ही आहेत. नॉलेज घेऊन तुम्ही स्वतः निर्णय घ्या. आज दुसरं काय झालं याच्यामध्ये शेअर मार्केटच्या बाबतीत किंवा म्युच्युअल फंडच्या बाबतीत, हे त्याला म्हणतात इन्फ्लुएन्सर. काय ते फायनान्शियल इन्फ्लुएन्सर येते. हे लोक आवाढव काय सांगत असतात, ये शेयर में पैसे डालो, पैसे आपके डबल हो जाएंगे, ये पैसे अभी डालो 6 महीने के बाद ऐसा होने वाला है. आपण असं जर ऐकून गुंतवणूक करत असू तर ते चुकीचं आहे. तर माझं म्हणणं एवढंच राहील की तुम्ही कुठलीही गुंतवणूक, शेअर म्हणजे म्हणत नाही, कुठलीही गुंतवणूक करताना त्याचा थोडा अभ्यास करा, थोडी माहिती घ्या आणि जेव्हा तुम्हाला त्यामधलं थोडं समजेल तेव्हा तुम्ही त्यामध्ये हात घाला. असं सर मला याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण बघतो की गुंतवणूकदाराचे 1 लाख कोटी बुडाले, 2 लाख कोटी बुडाले, अशा बातम्या एक वारंवार येत असतात. ही नक्की भानगड काय असते की काय शेअरमधलं हे काय विषय असतं? आता वर्तमानपत्रामध्ये येतं सहसा काय की एका दिवशी 1 लाख कोटीचं बुडाले लोकांचे असे ते येतात. तर मला खरं आता दुर्दैवाने मला ते पत्रकारांना दोष द्यायचा नाही आहे येताना काय, पण पत्रकार लोकांना त्याची माहिती नसते. बरोबर. शेअर मार्केट हे म्हटल्यानंतर कधी पण शेअरचे भाव खालीवर होत असतात आणि असं कधीच नसतं की शेअर बाजार नेहमी वर जातो, असं जगामध्ये कुठंच होत नाही. काय ते शेअर मार्केट म्हटल्यानंतर भाव खालीवर होणार हे नॅचरल आहे, हे नैसर्गिक आहे, त्यामध्ये काय हे नाही आहे. आणि कधी कधी मग आता बघितलं आपण युद्ध सुरू झालं, शेअरचे भाव कोसळतात किंवा मध्ये आपलं आता इराण युद्ध तेलाचे भाव भडकले, शेअरचे भाव खाली आले, असं होणारच ना. काय ते पण असं झालं म्हणजे काय लगेच लॉस झाला का? तसा लॉस नसतो, तो फक्त पुस्तकी लॉस झाला. ओके. काय लॉस आपण केव्हा म्हणणार? मी शेअर एखादा विकला लॉसमध्ये तर माझा लॉस झाला म्हणणार. बरोबर. माझ्या घेतलेल्या शेअरची किंमत कमी झाली याचा अर्थ तो लॉस आहे का? तो लॉस आहे फक्त म्हणजे कागदी आहे, पण प्रत्यक्षात लॉस नाही आहे. बरोबर. पण अनफॉर्च्युनेटली हे जे पत्रकार मंडळी आहेत, मित्र असतात आपले पत्रकार मंडळी, ते काय म्हणतात, असं एकदम भडक न्यूज दिली जाते की आज शेअर बाजारामध्ये लोकांचे 5-6 लाख कोटी बुडाले. 5-6 लाख बुडाले नसतात, ते फक्त ते कागदावरती लॉस असतं, एवढंच म्हणायचं. सर बऱ्याच वेळा आपण बघतो की FD मधली गुंतवणूक असेल किंवा जमिनीची किंवा प्लॉटची किंवा फ्लॅटची गुंतवणूक असेल, ती सुरक्षित मानली जाते. शेअर मार्केटमधली गुंतवणूक सुरक्षित मानली जावी किंवा त्याच्याबद्दल गैरसमज आहेत, त्याबद्दल तुमचा सल्ला काय असेल? नाही, आता तुम्हाला म्हणजे आपली भारतीय लोकांची मानसिकता आहे काय की एकतरी आपल्याकडं जास्त लोक नॉलेज घेत नाहीत, त्यामुळे ते आपल्याकडं सर्वसामान्यपणे कुठं पैसे गुंतवले जातात? बँक FD. बरोबर. तुम्ही बघा लोकांच्यामध्ये कुठं पैसे बँक FD मध्ये ठेवतात. ठीक आहे, तर बँक FD बद्दल आपण बोलूयात. आज कुठल्याही तुम्ही नॅशनलाइज बँकेत, कोऑपरेटिव्ह बँकेत तरी गेलात 60% आहे. जर तुम्ही 60% पैसे गुंतवत असाल वर्षाला, आज आपण महागाईचा दर किती आहे सांगा तुम्ही? एक अंदाजे 5%, 5.5% असेल. आपण आपल्या याच्याकडे 5% धरूयात. महागाई दरवर्षी 5% वाढते. तुम्हाला बँक किंवा तुम्ही तुमच्या फिक्स्ड डिपॉझिट, बँक म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट व्याज किती मिळतात? 60%. जर 60%मधून 5% वजा केले
तर तुमचे फिक्स डिपॉझिट किती नेट मिळतं? तर 2% मिळतं. मग ह्या अशा प्रकारे गुंतवणूक करून आपण श्रीमंत होणार आहोत का? हा मुद्दा महत्त्वाचा आहे की नाही. त्यामुळे इन्फ्लेशनचा म्हणजे महागाईचा विचार आपण गुंतवणूकदार लोक करत नाहीत आपल्याकडे. पुढचा दुसरा आपल्याकडं जे सेकंड जे गुंतवणुकीचं पर्याय आहे सोनं. सोन्यामध्ये आपण दरवर्षी 800 ते 900 टन सोनं आपण इम्पोर्ट करतो काय ते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपलं जातं काय ते. परवा मोदींनी आवाहन केलेलं आहे की सोनं खरेदी 1 वर्ष थांबवा आहे काय ते. आता तो भाग सोडून द्या, पण दरवर्षी जर आपण 800-900 टन सोनं आपण इम्पोर्ट करत असू आणि त्यावरती आपलं परकीय चलन किती जातं ह्याचं. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की सोन्यामधली गुंतवणूक ही किती फायदेशीर आहे. तुमचं म्हणणं काय, तुमचा काय अनुभव आहे, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? सोन्यामधली बऱ्याच जणांना वाटतं की हे सोनं हे वाढतच जाणार आहे, पण आता एका ऑप्टिमम लिमिटला आले 1.5 लाखाच्या आसपास ±5,000च्या आसपास. की 10-15 वर्षापूर्वीचं जे सोनं होतं की समजा माझ्या लग्नाला आता 21 वर्ष झाली, मी 21 वर्षापूर्वी 4,000 रुपयांनी घेतलेलं सोनं होतं, ते आज 1.5 लाखाच्या आसपास आहे. त्यामुळे लोकांना वाटतं की सोनं सुरक्षित आहे. नाही, सोनं सुरक्षित म्हणजे गुंतवणुकीसाठी सोन्याचा एक पर्याय विचार करू शकतो आपण, पण अनेक दुसरे पर्याय उपलब्ध आहेत. सगळ्या पर्यायामध्ये गुंतवायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे काय ते. आता माझे एक मित्र आहेत, त्यांना असे ते फक्त सोन्यामध्ये गुंतवतात काय ते. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो 2000 पासून ते 2020पर्यंत सोन्याचा भाव दरवर्षी फक्त 3% वाढलेला आहे. तुम्ही गुगलवर जाऊन चेक करू शकता, हे करू शकता. म्हणजे 2000 ते 2020पर्यंत सोन्याचा भाव ऑन ॲन ॲव्हरेज 3% वाढलेला आहे. मग सोनं केव्हा वाढलं? 2020पासून वाढायला सुरू झालं. का वाढलं? कोरोना आला. सोन्याचे भाव केव्हा वाढतात? जेव्हा जगामध्ये अनिश्चितता असते, युद्ध सुरू होतं, अशा वेळेस सोन्याचे भाव वाढतात. त्यावेळेस कोरोना असल्यामुळे कोरोनामुळे एकदम भाव वाढले. नंतर परत हे आपलं रशिया युक्रेन वार, नंतर परवाचं इस्रायल इराण अमेरिका यांचे युद्ध, म्हणजे जगामध्ये जेव्हा जेव्हा हे असतं अनिश्चितता असते, वातावरण असं असतं, त्यावेळेस सोन्याचे भाव वाढतात आणि त्यामुळे माहीत सोन्याचे भाव आता वाढलेले आहेत. आता तुम्ही बघितलं सोनं जवळ 1.75पर्यंत गेलं होतं, पण आता जेव्हा बातमी यायला सुरू झाली की युद्ध आता जवळजवळ समाप्त होत आलेलं आहे, समेट होतं आहे, हे होतं आहे, आता परत सोनं आता जवळजवळ 1.50ला आलेलं आहे, 1.50-1.45. तर सोन्याचा भाव नेहमी असं वाढत जाईल का? नाही. म्हणजे एवढं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. सोनं केव्हा घ्यायला पाहिजे? जेव्हा अस्वस्थता जगामध्ये वाढली त्यावेळेस तुम्ही सोनं घ्या असं माझं म्हणणार आहे की पुढे भाव वाढतोच काय त्याचा. पण जेव्हा सगळं व्यवस्थित चालू असेल तेव्हा सोन्यामधली गुंतवणूक तुम्हाला जास्त रिटर्न देत नाही. आणि दुसरं सोन्याचं मला काय बोलायचं आहे की सोन्यामधले तुम्ही आता आपण बँक एफडीमध्ये पैसे ठेवले, तुम्हाला दरवर्षी व्याज मिळतं. सोन्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली, तुम्हाला काय रिटर्न मिळतं सांगा? पैसे वाढतील एवढंच फक्त हिशोब घालतात. म्हणजे सोन्यामध्ये गुंतवणूक फक्त पैसे वाढू शकतात, पण रिटर्न तुम्हाला मिळत नाही. काही नाही. जेव्हा आपण गुंतवणुकीचा विचार करतो तेव्हा 2 गोष्टी विचारात घ्यायला पाहिजे. आपल्याला नेहमीत किती त्यावरती रिटर्न मिळतात, बरोबर. आणि दुसरा जो भाग आहे किती कॅपिटल ॲप्रिसिएशन होतं, आपल्या भांडवलामध्ये किती वृद्धी होते. हे 2 उद्देश असायला पाहिजेत. त्यामुळे जर बघितलं तर सोनं पहिल्या याच्यामध्ये मार खातं, त्याला रेग्युलर इंटरेस्ट मिळत नाही आपल्याला काय ते. फक्त एवढंच आहे की सोनं आपण घालून दागिने घालून आपण हे केलं त्यावरनं जो आनंद मिळतो तेवढाच आहे म्हणायचं फक्त, दुसरं काय म्हणजे. पण तोच एक आनंद आहे सोडा काय, आपण त्याला असे म्हणून त्याला कंपेअरिंग करू, पण ॲट व्हॉट कॉस्ट, म्हणजे तुम्ही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सर, शेअर मार्केटमधली गुंतवणूक म्हटलं की लॉंग टर्म पाहावी. शेअर मार्केटमधली गुंतवणूक म्हटलं की बरेच जण म्हणतात की लॉंग टर्मचा विचार करा तुम्ही, शॉर्ट टर्म विचार करू नका. आणि जे शॉर्ट टर्मचा विचार करतात, त्वरित श्रीमंत व्हायचा विचार करतात, तेच फसतात. या संदर्भात आपला अभ्यास काय? नाही, आता शेअर मार्केटमध्ये कसं गुंतवणूक करताना दोन प्रकारचे गुंतवणूकदार असतात. एक इंट्राडे ट्रेडिंग म्हणतो, बरोबर. आज शेअर यायचे आज परत विकायचे काय ते. असे करणारे लोक मी असे बघितलेत की माझ्या माहितीप्रमाणे 90-95% लोक तरी लॉसमध्ये असतात काय ते. तेव्हा मी आता जे कोण मला विचारतात त्यांना मी सरळ सांगतो असतो की तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करू नका काय ते. बरोबर. त्यामुळे कसं असतं, कधी पैसे मिळतात तुम्हाला, असं मिळत नाही असं म्हणत नाही मी काय ते, पण एखादा फटका असा बसतो की मिळाले सगळे पैसे जातात सुद्धा. आणि शेअर मार्केट एवढं अनप्रेडिक्टेबल आहे, म्हणजे आज कुठलाही एक्सपर्ट असं सांगू शकत नाही या शेअरचा भाव वाढणार आहे, बरोबर, आणि कमी होणार आहे असं कोणी सांगू शकत नाही काय ते. त्यामुळं मग अशा भावाच्यामध्ये कशाला गुंतवायचं आपण. पण तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये मध्यम
आणि लाँग टर्म गुंतवणूक केली तर शेअर मार्केट आणि मध्यम आणि लाँग टर्म आणि चांगल्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर शेअर मार्केट तुम्हाला चांगलाच फायदा देतो. ते तुम्हाला कधी नुकसान करणार नाही काय ते. पण त्यासाठी तुमचा थोडा अभ्यास पाहिजे. बरोबर. काय तर आपण आता सिरीज करणार म्हणतात आपण सिरीज करतोय तर त्यावेळेस आपण सांगूयात की मग गुंतवणूक करताना काय काय गोष्टी विचार करायला पाहिजेत काय नाही ते. येळीकर सरांचा शेअर मार्केट संदर्भात खूप चांगला अभ्यास आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी अर्थशास्त्राचा आणि शेअर मार्केट संदर्भात स्मार्ट इन्व्हेस्टर गाईड असं पुस्तक देखील लिहिलं आहे. आणि एस न्यूज मराठीच्या दर्शकांना मी एक सांगू इच्छितो आहे की लवकरच येळीकर सरांची आपण एक वृत्तमालिका म्हणा किंवा त्याला पॉडकास्ट म्हणा आपण प्रसिद्ध करणार आहोत. शेअर मार्केटमध्ये कधी एंट्री करावी, कोणते शेअर्स घ्यावे, शेअर घेताना काय नेमकी काळजी घ्यावी, त्याचा डिव्हिडंड म्हणजे काय, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी येळीकर सर आपल्याला सांगणार आहेत. आज एस न्यूज मराठीच्या कार्यालयात त्यांनी आलेत आणि अत्यंत बेसिक असं इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेलं आहे. अर्थसाक्षरता हा खूप महत्त्वाचा विषय घेऊन ते एस न्यूज मराठीच्या सोबत जोडले जाणार आहेत. सर, एस न्यूज मराठीच्या तमाम दर्शकांकडून आपलं मनापासून स्वागत. आपण लवकरच भेटूया एस न्यूज मराठीच्या अर्थसाक्षरतेवरती पॉडकास्टमध्ये. थँक्यू सर. थँक्यू. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.